खरं तर 8 तारखेला मोश येथे जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय एक महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। खरं तर आपण जर पाहिलं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांनी सर्वांना सांगितलं की ही नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसून खरं तर हे या प्रशासनाच्या चुकीमुळे घडलेली घटना होती। आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे कामगार काम करत होते त्या कामगारांनी देखील त्या ठिकाणी त्या घटना घडण्याच्या एक दिवस अगोदर कुलकर्णी साहेबांना निवेदन देऊन सांगितलं होतं की त्या ठिकाणी इमारतीच्या स्लॅबला तडे गेलेले आहेत। त्यानंतर पर्यावरण दिवशी 5 तारखेला त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी जो प्रकल्प आहे त्याची चिमणी पडलेली होती। म्हणजे पर्यावरणाच्या दिवशी जी चिमणी पडतीये त्याची दखल देखील संजय कुलकर्णींनी त्यावेळेस घेतलेली नव्हती। त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जी इमारत उभी होती त्या इमारतीला संरक्षण भिंत करण्याची गरज होती, परंतु ते देखील त्या ठिकाणी या प्रशासकानं करून घेतलेली नव्हती। आपण सर्व बाबींचा जर विचार केला खरं तर त्या ठिकाणी त्या कचऱ्यापासून जो वायू तयार होतो त्या वायूपासून खरं तर अनेक लोकांना त्यापासून त्यांच्या जीविताला धोका असतो, याची देखील दखल पर्यावरणाने घेतली नव्हती। परंतु आयुक्त साहेब मनमोकळ्यापणाने या सर्वांना वाचवण्यासाठी या सर्वांना पाठीशी घालण्यासाठी वारंवार आयुक्त साहेबांचा एकच लढा होता की ही नैसर्गिक आपत्ती आहे। आपण जर या सर्व बाबींचा विचार केला तर आम्हा सर्व जाणकारांनी एक गोष्ट सांगा की खरंच ही नैसर्गिक आपत्ती होती का। खरं तर आमच्या सर्वांची आज या ठिकाणी मागणी आहे की त्या घटनेशी जे पण संबंधित असतील त्या संबंधित कंपनीच्या संबंधित जे पण कामकाज पाहत होते त्यांच्यावरती प्रशासनाकडनं जे कार्यभार पाहत होते मग पर्यावरणाचे संजय कुलकर्णी असतील किंवा अनेक जे कोणी अधिकारी असतील या सर्वांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे। जर पुन्हा आयुक्तांनी या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना पक्ष असेल, मनसे पक्ष असेल, आमच्या संघ काँग्रेस असेल, आमचे मारुती भाऊ भापकर असतील, आमचे मानवदादा कांबळे असेल जे आमचे सर्वात ज्येष्ठ आहेत, आम्ही सर्वजण या ठिकाणी येणाऱ्या काळात सर्वजण रस्त्यावरतीच उतरणार नाही तर या सर्व बाबतीत आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढू। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू राहील।